आजची ही पत्रकार परिषद तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घटक या नात्याने महाविकास आघाडी सरकारचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी आज आपल्यासमोर बोलत आहे। 2021च्या DPDC मध्ये उपमुख्यमंत्री तथा आपल्या DPDCचे प्रमुख आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आम्ही जे कामं मागितली त्यासाठी भरीव निधी दादांच्या मार्फत उपलब्ध झाला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि तेच माहिती सांगण्यासाठी आपल्यासमोर मी आज इथं आलेलो आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सन 2020-21 बैठकीमध्ये जुन्नर तालुक्यासाठी पालकमंत्री अजितदादा पवार, कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 341 पेक्षा जास्त विकास कामांना जवळपास 37 कोटी 1 लाख रुपये मंजूर झालेले आहेत यंदाच्या DPDC मध्ये। या सर्व कामांमध्ये माझ्या समेत जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे साहेब, मोहितजी ढमाले, त्याचबरोबर अंकुश टांबले, पंचायत समितीचे सभापती विशालजी तांबे व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचा अत्यंत मोलाचा सहभाग राहिलेला आहे। या सगळ्या गोष्टीची माहिती काढून गाववाईज मीटिंग घेऊन त्याचे प्रस्ताव सादर करून त्यासाठी मी अजितदादा पवारांचे मनपूर्वक आभार मानतो। शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी 23 कोटी 49 लाख रुपये मंजूर झाले, त्याचं BDS झाले, आता त्याचं काही दिवसात टेंडर प्रक्रिया चालू होते। त्याचबरोबर ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी पण अजितदादा पवार साहेबांनी 14 कोटी 67 लाख रुपये मंजूर केलेले आहे। असे त्याचबरोबर मागील वर्षी अर्थसंकल्पातून जवळपास 32 कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने जुन्नरला माझ्या मागणीनुसार देऊ केलेले आहेत। त्याचबरोबर अष्टविनायक विकास आराखड्यासाठी 16 तारखेला मुंबईला बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ओझरला 42 कोटी रुपये 2 लाख आणि लेण्याद्री देवस्थानला 42 कोटी रुपये 51 लाख 42 कोटी 51 लाख रुपये असे शासनाकडे आपण प्रस्ताव सादर केलेले आहेत। पण प्राधान्याने किमान 15 कोटी तरी प्रत्येक अष्टविनायकाला द्यायचे असे अजितदादांनी नमूद केलेत। पर्यटन मंत्री आदित्यताई तटकरे आणि पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे हे त्या बैठकीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केले अजितदादांच्या सांगण्यानुसार, आणि त्याला आपल्याला निश्चित प्रकारे विकासासाठी पैसे मिळतील। त्याचबरोबर मध्ये जिल्हा नियोजनमध्ये आपण अजून ह्या कामाच्या व्यतिरिक्त 15 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे। त्यासाठी पण मान्यता मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ असे अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे। हे जे मी कामं सगळे सांगतोय ही सगळे 2021 मधले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकट जरी असलं तरी जुन्नर तालुक्याला झुकतं माप माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे। आमदार फंडाचे जवळपास 4.5 कोटीचे प्रस्ताव आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये डोंगरे विकास निधीसाठी आम्ही 3 कोटीचे प्रस्ताव केलेले आहेत। म्हणजे हे सगळे 1.5 पट प्रस्ताव करावे लागतात। आमदार फंड अजितदादांनी यंदापासून 3 कोटी केला आहे,
डोंगरी विकासाला 2 कोटी आहे, म्हणून दीडपट आपण त्याचे प्रस्ताव केलेले आहेत. त्याच्यापैकी सगळे ते कामं मान्य होतील, म्हणजे 3 अधिक 2 5 कोटीपर्यंत ते 100% होतील. जलसंधारणच्या खात्यामार्फत आपण तब्बल 10 कामांसाठी 7 कोटी रुपये मंजूर केले. जलसंधारणच्या खात्यामार्फत एखाद्या वर्षी एवढा मोठा निधी जुन्नर तालुक्यामध्ये आधी वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणला आणि पहिल्याच वर्षी आपण तो आणला. त्याचे मी पण विवेचन तुम्हाला सांगतो कुठं कुठं आपण केलेलं आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या मार्फत मेन आपला जो कुकडी प्रकल्प आहे, पिंपळगाव जोगा प्रकल्प आहे, वडस धरण आहेत, या सगळ्या धरणांसाठी त्यांचे 4 धरणासाठी मेकॅनिकल रिपेअरसाठी गेट दुरुस्ती, विद्युतीकरण, त्याचबरोबर या सर्व योजनांसाठी आपण 9 कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च केले आहे, की जेणेकरून धरणाची आणि कालव्याची कार्यक्षमता वाढली गेली पाहिजे. या कुकडी कालवा असेल, पिंपळगाव जोगा कालवा असेल, मीना शाखा कालवा असेल, याची सर्वांची झाडे झुडपे काढणे, ते दुरुस्त करणे, माती राडारोडा जर पडला असेल तो काढणे, त्याची वाहन क्षमता वाढवणे, लिकेजेस कमी करणे, त्याचबरोबर पाणी वाया जाणार नाही, यासाठी आपण ते महत्त्वाचं ठोस पाऊल उचललं. डिंब्या डाव्या कालव्यासाठी दिलीप वळसे पाटील साहेब आणि आम्ही त्याच्या दुरुस्तीला 22 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. आणि निश्चितच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ह्या 22 कोटी रुपये आम्हाला मिळतीलच, कारण तो आपल्या अत्यंत कुकडी प्रकल्पाला एक महत्त्वाचा फीडर कॅनॉल आहे. जेव्हा जेव्हा त्याची नादुरुस्ती झाली तिथे आपण तातडीने उपाययोजना करून सरकारच्या माध्यमातून ती कामं केली. जुन्नर रोडला जेव्हा पूलचा एक खांब कोसळला तेव्हा पाण्याचं आवर्तन आपण थांबवलं नाही, पण आवर्तन थांबल्यानंतर त्याची लागलीच आपण दुरुस्ती केली चांगल्या प्रकारचे. गुंजळवाडी या ठिकाणी ओढ्याच्या तिथे कॅनॉल फुटला होता, तो पण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण दुरुस्त केला आहे आणि तो कॅनॉल आता चांगल्या प्रकारे चालू आहे. लेखा शीर्षक या कामाचे सगळे DPDCचे इथं आमच्याकडे सगळे वृत्तांत आहेत, त्याच्यापैकी कामं सगळी जे मंजूर झालेत त्याचे सगळे बुकलेट्स आहेत. त्यामध्ये अजून पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यासाठी वल्लभशेठ बेनके साहेबांनी तो मंजूर केला. सगळं क्षेत्र ते ओलिताखाली आलं. त्यानंतर मी निवडून आल्यानंतर 5 गेट्स जे त्याचे कामं प्रलंबित होते, म्हणजे नवीन कामं, ती मंजूर केले, त्याला निधी आणला, त्याचे टेंडर प्रोसेस आज आपण चालू केलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला ते काम करण्यामध्ये निश्चित प्रकारे यश प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाची मी तुम्हाला ढोबळ मागाशी माहिती सांगितल्याचे डिटेल्स इथं आलेले आहेत. माणिकडो, पिंपळगाव जोगा, येडगाव, वड धरणांची यांत्रिक कामे 900 लक्ष म्हणजे 9 कोटी रुपये. द्वार दुरुस्ती, उच्च चालक व्यवस्था, विद्युतीकरण, त्याचबरोबर धरण व कालवा देखभाल दुरुस्ती, तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कामे 400 लक्ष. त्याच्यामध्ये प्रमुख दुरुस्ती कामे गुंजवाडी स्लॅब 1 कोटी, आरवी पूल 15 लाख, माणिकडो रेलिंग 50 लाख, रामजेवाडी लपा तलाव 40 लक्ष, बेलसर केटी वेअर रिपेअरसाठी 20 लक्ष, नारायणगाव कुकडी विभागाचे ऑफिस नूतनीकरण व तिथला परिसर सुधारण्यासाठी 25 लक्ष, यशवंतराव चव्हाण स्मारकच्या विकासासाठी आणि अप्रोच रोडसाठी 9 कोटी 40 लक्ष. या कामाची पुढील निविदा एक 10 दिवसात येणार आहे. कालवे विशेष दुरुस्ती अंदाजपत्रक 32 कोटी शासनाद्वारे शासनाकडे सादर केलेले आहेत. त्याच्यामधले बरेचसे कामं आलेत.
ते मी सांगितले डिंबा डावा कालवा 22 कोटी, पिंपळगाव जोगा कालवा 5 कोटी, मीना कालवा 5 कोटी. म्हणजे याच्याद्वारे या सर्व कालव्यावर जिथं जिथं क्रॉसिंगसाठी ब्रिजेस असतील, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस असतील ते दुरुस्त करायचे असतील, हे सर्व कामं महाविकास आघाडी सरकार, अजितदादा पवार साहेब, दिलीप वळसे पाटील, जलसंपदाचे मंत्री जयंत पाटील साहेब या सर्वांच्या मदतीने होत आहेत. हे सांगण्यामध्ये मला निश्चित प्रकारे आनंद होत आहे. या तालुक्याचं पाणी, आरोग्य, दळणवळणाच्या माध्यमातून आपले जे विकास करायचे आहेत त्यासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांनी जो पाया रचला तोच आता भविष्यात पुढं नेण्यासाठी मी व साहेबांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्या मदतीने आम्ही पुढं नेतो आहे. आणि त्याला साथ महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा पवार साहेब, बाळासाहेबजी थोरात आणि सर्वच मंत्रीगण देत आहेत. ही खरोखरच वल्लभशेठ बेनके साहेबांची पुण्याई आहे असं मी समजेल. आपण 25-15तून अनेक पैसे आणले, 30-54मधून अनेक पैसे आणले. त्याचबरोबर नवीन प्रस्ताव आता आपण बजेटमध्ये जवळपास 60 कोटीचा मी जनरल बजेट आणि आदिवासी विकासाच्या बजेटसाठी मी सादर केलेलं आहे. आणि मी जेव्हा तिथे जाईल मंत्रालयात तेव्हा प्रत्येक मंत्र्याबरोबर, सेक्रेटरीबरोबर प्रत्येक अधिकारी वल्लभशेठचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर मला काय कामं असेल तर सांगा आणि ते आम्ही तुम्हाला करू, अशा प्रकारची भावना माझी तिथं गेल्यानंतर ती मला अनुभवायला मिळते. आणि त्या माध्यमातून ही सगळी कामं आहेत. जिल्हा वार्षिक योजनेसाठी मी आता पहिले तुम्हाला सांगितलं की अजितदादांनी, पालकमंत्र्यांनी त्यांनी जी देऊ केलेत यामध्ये अनेक हेड्स आहेत. त्याचं मी काय वाचन करत नाही, पण ही तुमच्याकडे मी सादर करेल. मग जनसुविधाचे कामं आहेत, 30-54 आहेत, नागरी सुविधा अंतर्गत कामं आहेत, कबड्डी मॅट्स व कुस्ती मॅट्स मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं होतं ते आहेत. नवीन DPDCमध्ये विकास दरेकर आल्यामुळं आम्ही हे केलेलं आहे, त्याच्या गावासाठी एक कबड्डीची मॅट आणलेली आहे, कुस्तीचे मॅट 4-5 ठिकाणी आहेत. त्याची सगळी डिटेल्स याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर महावितरणाच्या विविध कामांना जे थांबलं गेलं होतं त्यासाठी पण आपण भरीव निधी त्यामध्ये आणलेला आहे. स्ट्रीट लाईट्सच्या कामाची भरपूर ठिकाणी मागणी आहे, पण यंदाच्या DPDCने विद्युतीकरण व्यवस्थित व्हावं याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून यंदाच्या DPDCमध्ये स्ट्रीट लाईटचं थोडंसं मागं ठेवलं, पण पुढं आहे. मग बरेच क्रीडा साहित्य आहेत, व्यायामशाळा साहित्य आहेत, ओपन जिम आहेत. त्याचबरोबर जुन्नर नगर परिषद भास्कर घाट स्मशानभूमी इथं गॅस शवदाहिनी बसवणे आहे. उतूर व राजुरी इथे पण गॅस शवदाहिनीसाठी जवळपास 1.5 कोटी रुपये आलेले आहेत. पिंपळवंडीसाठी आम्ही आता यंदाच्या DPDCमध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये तिथं पण गॅस शवदाहिनीसाठी आम्ही प्रस्तावित करत आहोत. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ अंतर्गत जे नुकसान झालं त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला काही ना काही लाभ देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्याच्यात येणेर ते विठ्ठलवाडी जोडणारा पूल जो नादुरुस्त झाला होता त्याला तब्बल 1 कोटी रुपयाचा निधी अजितदादांनी दिला. ITI मानिडोच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. TSP योजनेच्या अंतर्गत, आदिवासी योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारतीसाठी बांधकामासाठी पैसे दिलेत. सर्वसाधारणमध्ये पण अंगणवाडी इमारतीसाठी भरपूर पैसे दिलेले आहेत. छोटे पाटबंधारे अंतर्गत 0 ते 100 हेक्टरपर्यंतच्या नवीन पाझर तलाव बांधण्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 20 कामे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे. शाळा दुरुस्तीच्या आहेत. अशा या सगळ्या गोष्टीसाठी दिलेत. जलसंधारणमार्फत ही जी कामं आहेत हे अत्यंत महत्त्वाची आहेत. काही वर्षा मागचे जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये हे कामं एवढे झाले नव्हते. त्याच्यामध्ये कोल्हापूर म्हणजे KT वेअर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा
पाचघरसाठी 1 कोटी रुपये आहेत. केटीवेर पारगावतर्फे आळे त्याला जवळपास 1.5 कोटी आहे. केटीवेर आल्लरे त्यासाठी 90 लाख आहे. केटीवेर गोदरे वांग्याचा तलाव त्याला काय वांग्याची बांधण त्याला 1,30,00,000 आहेत. घाडगरला जो फडके बंदर आहे जो तेव्हापासून त्याचा पाया रचला गेला होता, त्याच्यानंतर त्याचं काम वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये प्रस्तावित केलं होतं. ते काही झालं नाही मी गेले 5 वर्ष, पण आता त्याला जवळपास 105 कोटी 1,05,00,000 रुपये आलेले आहेत. त्याचं आता टेंडर प्रोसेसला आहे. त्याचबरोबर बांगरवाडीचा कुठला मळा आहे, पदई मळा यासाठी 25 लाख रुपये. चौंडी त्याबरोबर चौंडीच्या इथं एक बंधारा त्यासाठी 40 लाख रुपये. पिंपळवंडी इथं महादेव मंदिर 21 लाख रुपये. पिंपळवंडी काकडपट इथे 20 लाख रुपये. रानमाळा इथे 41 लाख रुपये. असे ते सर्व कामं आपण ते जलसंधारण विभागाच्या मार्फत घेतलेले आहेत. ह्या कामांसाठी मी खरोखरच सगळ्यात जास्त आभार कोणाचे मानेल तर माननीय अजितदादा पवार साहेबांचे, की आम्ही जे कामं प्रस्तावित केले त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि उर्वरित कामांसाठी पण ते निश्चित प्रकारे देतील. त्याचबरोबर आता कालच 25-15चे नवीन कामं सुचवायला ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले, त्याप्रमाणे आम्ही सुचवू. मागच्या वेळेस पण जवळपास 15 कोटीचे 25-15ची आपण कामं केली. या सर्व विकास कामांना मी व आमचे सर्व सहकारी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहोत. असेच मी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या लोकांना संदेश देऊ इच्छितो. फक्त आता संक्रमण हा कोरोनाचा खूप भयंकर परिस्थितीमध्ये आहे. पेशंट्स वाढताना आपल्याला दिसून येत आहे. लस जरी उपलब्ध होत असेल तरी नवीन स्ट्रेन अजून आलेलं नाही, पण काही ठिकाणी 1-2 ठिकाणी ती महाराष्ट्रात आढळलेली आहे. पण आता ह्या थंडीचा मोसम झाला, मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर लग्न सराई खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली. लोक काही एका ठिकाणी खूप दिवस थांबू शकत नाही, म्हणून कामधंद्याच्या निमित्ताने गावोगावी फिरता येते. त्यामध्ये सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तालुक्यात कोविड केअरचं जे काम चालू झालं होतं ते अत्यंत चांगलं होतं. पेशंट्स कमी झाल्यामुळं काही डिसएंगेजमेंट्स केले. ओझरचं कोविड केअर सेंटर आपण बंद केलं, लेणेदिरीचं अजून चालू आहे. आता परत आमच्या मीटिंग्स घेऊन सगळ्यांना प्रशासनातले सर्व अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची आम्हाला मीटिंग्स घेऊन पुन्हा एकदा कोविड केअर सेंटरची जी लेणेदिरी आहे तिथली क्षमता वाढवणे, तिथे ज्या ज्या गरजा आहेत त्यासाठी प्रस्ताव सादर करणे, तिथलं जेवण असेल, तिथले औषध उपचार असेल, तिथले नर्सेस आहेत, तिथले क्लिनिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता मीटिंग घेऊन प्रस्ताव कलेक्टरकडे सादर करण्यासाठी आम्हाला आदेश आलेले आहेत. हे कशाचं प्रतीक आहे तर हे कोरोनाचे पेशंट्स वाढतात आणि त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. म्हणून मला सर्व लोकांना विनंती करायची आहे की कोरोनाचं संक्रमण अजूनही संपलेलं नाही आहे. आपण सर्वांनी काळजी घ्या. शासनाने जे नियम लावलेले आहेत, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अनावश्यक गर्दी करू नये, हात डोळ्याला, नाकाला, तोंडाला लावू नये, सातत्याने सॅनिटाईज आपला हात करणे, हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझर जरी नसलं तरी हात 1-1 तासाला ते धुत राहणे साबणाने. अशा प्रकारचं आपण सर्वांनी काळजी घ्याल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. यंदाचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन यामध्ये पण भरपूर कामं आम्ही प्रस्तावित केलेत. त्याचे कामं कितपत येतात, काय येतात त्याचं मी पत्रकार परिषद घेऊन नंतर सांगेन. पण गेल्या अर्थसंकल्पानंतर मी जे काही कामं सांगितली ती सगळी कामं आता टेंडर प्रोसेसला आहे आणि ते निश्चित प्रकारे आपल्यासाठी ते जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी ते पुढं जातील अशीच माझी अपेक्षा आहे. हे बघा 20-21चा एकूण जो आकडा आहे
बरेच राहिले काढायचे. आता एकूण आकडा मी केलेला आहे, पण तुम्हाला सांगतोय बघा. 37 कोटी DPDC, 23.5 कोटी शिवनेरी विकास, 15 कोटी उत्तूर ग्रामीण रुग्णालय, 32 कोटी मागच्या अर्थसंकल्पातून रस्ते विकास व आदिवासी विकासासाठी पैसे, 30 कोटी उजळणी यंत्रणेसाठी, 5 कोटी आमदार विकास निधी, जलसंधारणमधून 7 कोटी, उजळणी 15 कोटी. ते पुढचे प्रस्ताव येतो. ते जलसंबंधीचं कुठे कागद तुमच्याकडे छोट्या कागदावर लिहिलं, पण खाली कागद पलीकडे तो. हां, त्याच्यावर लिहिलं ते का त्याच्यावर लिहिलं त्या कागदावर? नाही, त्यांनी प्रिंट करून आणलेलं. तो उलटा करा ना, तेच आता ते ठेवला तो. जलसंपदामधून 9 अधिक 4 13, 13 अधिक 9 22 कोटी जलसंपदा विभागामार्फत यशवंतराव चव्हाण पर्यटन आणि विशेष दुरुस्ती आणि कालव्याची, आणि 32 कोटी रुपये प्रस्तावित केलेत. डिंबा कालवा, पिंपळगोदोगा कालवा, आणि हे बघा बरं टोटल किती झाले. 32 झाल्याचे का? नाही, 32 नाही झाले. 141 कोटी. हां, मंजूर. 141.50 आत्ताच आहे, आणि प्रस्तावासाठी पण भरपूर आहेत त्याचे. मग हे 32 आहेत. DPDCचे पुढचे पैसे येणार आहेत. परत अष्टविनायकचे जवळपास 80 कोटी आहेत. प्रस्ताव 80 कोटीचा आहे. आदिवासी बजेट ते बजेटमध्ये जवळपास 60 कोटीच आहेत. असे जलसंधारणचे 20 कोटी अजून प्रस्तावित आहे. 20 कोटी जलसंधारण. त्याचे ढोबळ फिगर साधारण 200 कोटीपर्यंतचे. हां, सर्वसाधारण 200 कोटी. 200 कोटी. 200 कोटी. हो. तुम्ही हे जे सगळे आकडे सांगितले, पवार साहेबांचे आकडे धरून का? कोणाचे? पवार साहेबांनी मागच्या आठवड्यात काही आकडे डिक्लेअर केले होते. नाही, ते कसं आहे, जिल्हा परिषद मार्फत जे कामं झाले ते वेगळे आहेत. नाही का? हे जलसंधारणचे जे कामं आहेत त्याच्यामध्ये काही कामं कॉमन आहेत आमचे. म्हणजे कुठले? हे बांगरवाडीचा तलाव आहे किंवा या सगळ्या गोष्टी. त्यांनी जे बाकीचे कामं केली त्याच्या याच्यात घेतलेली कामं याच्यात नाही आली. आणि तसं जर मागच्या विधानसभेच्या सदस्यांनी जे सांगितले की 2200 कितीतरी कोटी केले, तसे जर मी टोटल केली तर वर्षभरातच माझे 1000 कोटी होते. पण जे मी केले ते मी सांगणार ना. म्हणून मी असं पवार साहेबांच्या आकडे याच्यात नाही, त्यांचे ते वेगळे आहेत. आपण आर्मीचं जे काम केलं सांगितलं, पुस्तक केलंय, त्याचा जो कठाडा आहे साईडचा, कठाडा करायचा आहे. नाही, अपूर्ण आहे, पण कठाडा करून घेऊ. कठाड्याचं काम करून घेऊ. हाय ते करायचं आपल्याला, ते करणार. यशवंतराव चव्हाण स्मारकाचा शासनाचा प्लॅन ठरलेला आहे. त्यामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते शासन खर्च करणार आहे, आणि अम्युजमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स आणि तिथं जे रिसॉर्ट चालवायचं आहे त्याच्यासाठी ते PPP मॉडेलवर खाजगी गुंतवणूकदारातलं सहभागी करून ते पूर्ण करणार आहे. शिवसंस्कार सृष्टीचा प्रस्ताव सादर केलेला आहे पर्यटन विभागाकडं. पर्यटन विभाग ते जलसंपदा विभागाकडे देणार आहे. त्याचं कारण असं आहे, ती जागा जलसंपदा विभागाची. पहिलं असं ठरलं होतं की जलसंपदा विभागाची जागा हस्तांतरित पर्यटनाकडे करायची आणि पर्यटनाने ती पूर्ण करायची. पण ते हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट हस्तांतर करण्यापेक्षा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यानुसार ती जागा जलसंपदा विभागाकडेच राहणार आहे. सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट हा पर्यटन विभाग करणार आहे. त्या पर्यटन विभागातनी प्रोजेक्ट कसा करायचा त्याचं DPR तयार झालेलं आहे. त्यांनी आता जलसंपदा विभागाकडे तो दिलेला आहे. त्यानंतर जलसंपदा विभाग या प्रोजेक्टचा अभ्यास करून
त्यामध्ये अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, पर्यटन मंत्री, खासदार साहेब, मी, आमची एक संयुक्तिक बैठक ठरली होती. पण करोनामुळे जयंत पाटील साहेबांना करोना झाला किंवा अनेक अधिकाऱ्यांना करोना झाला, त्याच्यामुळे ती बैठक झालेली नाही. ह्या सगळ्या गोष्टी शिवजयंतीच्या पूर्वी करायच्या. जसं यशवंतराव चव्हाणचा पर्यटन प्रकल्पाचा प्लॅन ठरला आहे तसा हा प्लॅन ठरवायचा. PPPनी करायचा, BOTनी करायचा, स्विस मेथड एक नवीन शासनाची मेथड आहे त्यांनी करायचा, जलसंपदाने काय काम करायचं, पर्यटन विभागाने काय काम करायचं. पर्यटन विभागाच्या अंतर्गत अनेक इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत. एखादा प्रकल्प जर एखाद्या माणसाने केला तर त्याला 10-15 वर्षासाठी GST लागू नाही किंवा त्यांना जे इतर टॅक्सेशन ते लागू नाही की जेणेकरून तो पर्यटन तो प्रकल्प तो उभा राहायला पाहिजे. किंवा अर्थमंत्र्यांनी त्याला किती पैसे देऊ शकतात. 100 कोटीचा जरी प्रस्ताव असला तरी त्यांनी 5 कोटी द्यायचे, 25 कोटी द्यायचे, 50 कोटी द्यायचे का 100 कोटी द्यायचे याची ती मीटिंग होणार होती. आणि म्हणून प्रोजेक्ट व्हायबिलिटी रिपोर्ट तयार होतो. त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार घेतला तर ते एकदा उभं केल्यानंतर पुढं चाललं पण पाहिजे प्रकल्प चांगल्या पद्धतीने. मग किती दर लावायचा तिकिटाला किंवा स्थानिक पातळीवर ते वेव ऑफच आम्ही करणार आहे स्थानिक लोकांना. पण इतर जे बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या देशातून अशा प्रत्येकाला ते तिकिटाच्या स्टेजेस आहेत. ही सगळी मिटिंग नंतर ते ठरतं. ह्या मिटिंग सगळ्या कुठल्या झाल्या नसल्यामुळं त्याची घोषणा यंदाच्या शिवजयंतीला झाली नाही. कारण अजितदादा पवार साहेब आणि मी पण एका मताचा आहे की नुसत्या घोषणा करायच्या नाही, करायचं तर व्यवस्थित मांडणी करायची आणि ते पुढं झाल्यानंतर मग घोषणा करायची. त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं की आराखडा तयार करा, असं त्यांनी त्या भाषणात सांगितलं. आराखडा तयार केलेला आहे. आराखडा तयार करून तो आता सबमिट केलेला आहे. म्हणून शिवसंस्कार सृष्टी ही होणारच आहे. खासदार साहेबांनी जसं तो प्लॅन रेडी केलेला आहे त्याचं प्रेझेंटेशन आमचं शिवजयंतीच्या आधी ठरलं होतं की जेणेकरून सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आणि पत्रकाराला बोलून ते प्रेझेंटेशन द्यायचं. पण काही कारणास्तव ते झालं नाही. खासदार साहेबांचं केंद्रातलं दिल्लीचं अधिवेशन चालू होतं आणि अजूनही बरीचशी तयारी होती. परत करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती कशी साजरी करायची, शिवभक्तांच्या भावना या सगळ्या याच्यामुळे ते राहिलं. आता पण 28 तारखेपर्यंत कुठलेही राजकीय समारंभ घ्यायचे नाही, शासकीय प्रोग्राम घ्यायचे नाही असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. मग याच्यानंतर जेव्हा थोडंसं शिथिलता होईल तेव्हा सर्व पत्रकार, तालुक्यातले सर्वच पक्षाचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांना घेऊन खासदार साहेबांनी मी त्याचं प्रेझेंटेशन करणार आहे. त्यांच्याही काही सूचना असतील त्या पण घेऊन आपण आता सादर करू शकतो, नाही असं नाही, ते सादर करू. कुठला कोलेमळ्याचा रस्ता तर झाला ना काम, थोडं राहिलं ना मध्ये. हा, ते जागेची काही लोकांनी अडचण केलेली आहे. पण आता ते अडचण जरी केली असली तरी आहे त्या वेळेसमध्ये रस्ता पूर्ण करायचा असं ते प्लॅन ठरून आपण ते करून टाकणार. आपण तिथल्या स्थानिक लोकांना सांगितलं होतं की जागा जरी गेली तरी त्याचा FSI तुम्हाला वापरता येईल असं टाउन प्लॅनिंगचं अधिकृत पत्र तुम्हाला देतो. पण त्याला लोकांनी मान्यता म्हणजे बऱ्याचशा जणांनी दिली, काही नाही दिली नाही, तर थोडंसं त्याच्यामुळं राहिलं. कसं हो अष्टविनायकच्या मांजरवाडी पट्ट्यातल्या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. त्याच्या गटरच्या कामाची आता सुरुवात झालेली आहे. मी कालच तिथं गेलो होतो त्या साईटवर. त्या गटरचं काम झाल्यानंतर तिथला पॅच जो आहे ते ब्रिजपर्यंतचा तो कॉन्क्रीटचा आहे. तो असा स्ट्रिपमध्ये तो लवकरच लवकर कंप्लीट होईल आणि मार्च एंडच्या आत निदान नारायणगाव ते मांजरवाडीपर्यंतचा अष्टविनायकचा रस्ता हा पूर्ण होईल. आपल्या शिरूर विभागाचे खासदार यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं की संसदेची इमारत बांधण्यापेक्षा तुम्ही दवाखाने हे करा. त्यांचं भाषण पाहून ऐकून या तालुक्याचे माजी आमदार त्यांना फोन केला आणि खासदारांनी सर्वप्रथम जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला म्हणून त्यांचं जाहीर भाषणामध्ये आभार मानले. आणि त्याच व्यासपीठावर माजी आमदार सोनवणे असं म्हणाले की मी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला, विद्यमान आमदार एकदा कधीतरी माझे आभार माना. हे बघा, मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा BJP सरकारने बजेटच्या अधिवेशनामध्ये 31 मार्चच्या आत GR काढण्याचा उच्चांक केला होता.
त्यांनी जे GR काढले त्याच्यामधले किती प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली याचा रिपोर्ट पण शासनाची एक समिती असते त्यांनी ते केला होता. एका दिवसात 192 GR काढले. त्यामध्ये त्यांनी जेवढे GR काढले त्याची संख्या काय मला आता आठवत नाही, पण असे 1,500च्या पुढचे होती आणि त्याच्यापैकी 201 GRच इम्प्लिमेंट झाले. तर GR काढला आणि पर्यटन तालुका घोषित झाला याचं मी अभिनंदन करतो. मी तेव्हाच सांगितलं होतं, पण इतर GR सारखी नुसती घोषणा व्हायला नाही पाहिजे ही माझी मनातली जी भीती आहे ती जरा सत्यात उतरली असं मला आत्ता वाटू लागलेलं आहे. म्हणून पर्यटन तालुका घोषित केला याचं अभिनंदन तर आहेच, पण ते फक्त घोषणापुरतं सीमित नाही राहिलं पाहिजे याची जबाबदारी मी इथून पुढे उचलेल. आमदार साहेब, कांदळी या ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या पपईची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडली. त्याच्या मागच्या महिन्यामध्ये अशा प्रकारे कांद्याचं रोप कुठेतरी जाळून टाकलं होतं. कुठेतरी खाकीवर्तीचा किंवा कायदा सुव्यवस्थेचं वचक कमी होतं असं दिसतंय. यंदाच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, साधारण 1 वर्ष 1.5 वर्षापासून एक वेगळ्या पद्धतीची मोडस ऑफ ऑपरेंडी चालू झालेली की ज्यामध्ये एखाद्याच्या शेताचं उभं असलेलं पीक ते नासधूस करायचं आणि त्याला जेरी सारायचं. त्यामध्ये 2-3 घटना अशा घडल्या. त्या घटना घडल्यानंतर त्याला कुठलेच पुरावे किंवा धागेदोरे सापडले नाही, त्यामुळे ते आरोपी काही पकडले गेले नाही. आत्ताची रिसंट घटना जी आहे पपईची, त्यामध्ये ज्यांच्यावर संशय आहेत त्या संशयित लोकांना सगळ्यांना पकडून काय आपल्याला सापडते का याच्यासाठी पोलीस विभाग काम करते, पण अद्यापही मूळ आरोपी जो आहे तो सापडलेला आहे. आता डॉग स्क्वॅड आणून तिथं त्या पपईच्या बागेमध्ये काय काय त्याला स्मेल होतो का, कुठल्या दिशेने तो गेला का, अजूनही कुठं काय सापडते का, असे आपण प्रयत्न करतो आहे. पण एकदा तरी याचा छडा लागला गेला पाहिजे की जेणेकरून पुढं कोण काय करणार नाही. अशा प्रकारे मी आत्ताच या पत्रकार परिषदेपूर्वी पोलिसांना बोलून ती समज दिलेली आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण एक लोकप्रतिनिधी पोलिसांना उत्सव ठेवून आपण ते काम करू. जुन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून आपण खूप प्रयत्न केले, तुम्ही बाकीच्या पक्षांनी अधिकाऱ्यांनी सुद्धा. सध्या कोरोना संदर्भामध्ये प्रतिबंध काही लस मार्केटमध्ये आलेली आहे, ती शासनाने पण द्यायला सुरुवात केलेली आहे. मात्र आमची माहिती अशी आहे की लोकप्रतिनिधींना अद्याप ती लस देण्याची अनुमती नाही. आपल्या तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी, पंचायत समितीच्या सदस्यांनी ती लस घेतलेली आहे. प्रशासकीय अधिकारी सांगतात अशा प्रकारची अनुमती नाही. सर नेमकं काय? नेमकं असं आहे की सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये फ्रंटलाईन वर्कर जे आहेत त्या फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्याने लस द्यावी असा आदेश काढला आणि फ्रंटलाईन वर्कर्समध्ये कोण कोण येतं त्याची त्यांनी एक व्याख्या ठरवली. म्हणजे त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स वगैरे ते नर्स त्यांनी ते ठरवलं. त्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जे पहिले काम करतात त्यांचे केले, नंतर प्रायव्हेट डॉक्टर्सचे केले. तर गेल्या 1-8 दिवसामध्ये फ्रंटलाईन वर्कर्समध्ये लोकप्रतिनिधी पण आहेत असे काही अधिकाऱ्यांनी ते पोर्टलवर अपलोड केलं, त्यांचे नावं रजिस्टर झाले. लोकप्रतिनिधीला काहींना ते लस दिली पण गेली, पण त्यामध्ये लोकप्रतिनिधी समाविष्ट करायचं नाही असं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली. ही जी सगळी जरा गैरसमज आणि सिस्टममध्ये समन्वय नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण जरी घडलं असेल त्याची लगेच दखल घेऊन सरकार ज्याप्रमाणे आदेश देतील त्याची पुढं कारवाई करू. काम चालू होतं 15 महिन्यामध्ये करायचं ठरलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि काम चालू होतं, आता पण बंद झालं. हो, ते जरा खूपच दिरंगाई चालू आहे त्याची. ती जेव्हा दिरंगाई चालू होती तेव्हा पण मी ते ठेकेदाराला बोलून घेतलं, ते याच्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं. त्यानंतर जरा कोरोना चालू झाला, पण कोरोना संपवून रिलीज होऊन पण आता बरेच दिवस झाले. त्याची मी आता जरा थोडीशी माहिती घेऊन लवकर होईल असं करतो, नाही तर त्याला टर्मिनेट करून आमचं एक स्थानिक ठेकेदार घेऊन आपण करू ते काम. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत असतो. हो, सध्या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. याच्यावर काय कधी आपण आवाज उठवत नाही. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची एक पुणे जिल्ह्याची कमिटी, महाराष्ट्र पातळीची कमिटी आहे. त्या कमिटीमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कशा प्रकारचे आंदोलन करायचे, काय करायचे त्याचे आम्हाला आदेश येत असतात. जरी स्थानिक पातळीवर तर हा विषय देशाचा आहे, महाराष्ट्राचा आहे, सर्वसामान्य लोकांचा आहे. एखादी आंदोलन पुढं नेण्यासाठी आम्हाला जेव्हा आदेश येईल तेव्हा आम्ही करू. पण मला तरी असं वाटतं की करोनाचं संक्रमण असल्यामुळे लोक अनावश्यक गर्दी करून पुढं नेणं त्याची जे शेवटी त्याचा निषेधच व्यक्त करायचा आहे. त्याच्याप्रती आम्ही याच्याशी सहमत नाही, सरकारने झुकलं पाहिजे. याच्याकरता आंदोलनापेक्षाही, म्हणजे आंदोलन तर केलंच पाहिजे, पण आंदोलनापेक्षाही कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये अजून काय करू शकतो तर तशा प्रकारचे
सगळं खासदार आदरणीय पवारसाहेब, अजितदादा यांनी त्यांचे पत्र पंतप्रधान आणि त्या संबंधित मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना ते पाठवलेले आहेत. नारायणगावचं बाह्य एवढं जास्त ॲक्टिव्ह कधी होईल आता मला वैयक्तिक सांगता येणार नाही, पण खासदार साहेब त्याच्या पाठीशी आहेत आणि बऱ्यापैकी कामं झालीत. मी एकदा मागे बायपासला जाऊन आलो होतो, पण एक मला तरी असं वाटतं की 15-20 दिवसात किंवा महिन्याभरात व्हायला काय हरकत नाही. चक्रीवादळाला पण महाविकास आघाडी सरकारने भरीव निधी दिला, जवळपास 28 कोटी रुपयाचा निधी दिला. बऱ्याचशा शेतकऱ्याला त्यांच्या घरासाठी, त्यांच्या शेतीसाठी, शाळांसाठी, आरोग्याच्या दवाखान्यासाठी, जिथं सार्वजनिक निवारा असेल त्याला एवढे पैसे दिलेले आहेत. बरेचसे पैसे ऑलमोस्ट आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. काही ठिकाणी बँक खात्याचा किंवा काही जरा थोडासा घोळ असल्यामुळे थोडे त्याचे पैसे शिल्लक आहेत, ते पण कार्यान्वित करून 28 कोटी जमा झाले. 28 कोटी रुपयाचे निधी वाटपात थोडेसे कार्यान्वित करून ते निश्चित प्रकारे ते प्रत्येकाला लाभ मिळेल. आदिवासी भागात हिरडा हे प्रमुख पीक, त्याचा मात्र याच्यामध्ये समावेश नाही. ते लोकांचं याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं. ते काय झालं आहे, हिरडा पीक हे जे लागवड झाली ती बऱ्यापैकी फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये, तिथे पण आपण हे केलं होतं, पण ते फॉरेस्टच्या हद्दी असल्यामुळं ते जरा थोडंसं काही ते आलं नाही का काय असं मला वाटतं आहे. पण आता द्राक्षाचा पण विषय आहे, परत हिरड्याचा विषय आहे, असे अनेक विषय आहेत. पण जे आता निदान बऱ्यापैकी पैसे सरकारने दिलेत, अजूनही काय आपलं करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या निवडी झाल्या. तुमची जास्त लोक निवडून आली, राष्ट्रवादीची सत्ता आली, तुमचं अभिनंदन. तुमच्या डिंगोरे गटामध्ये अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये गेले, काय सांगा? डिंगोरे गाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बांधणारं गाव आहे. डिंगोरेमध्ये 13 पैकी 10 सीटं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आली. त्या 13 पैकी 3 जणांपैकी 2 जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात समाविष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, तिथल्या स्थानिक नेतृत्वावर माझ्यावर विश्वास ठेवून ती झाल्यानंतर थोड्याशा रिॲक्शन देणं स्वाभाविक आहे. पण शेकडो कार्यकर्ते गेले, ही बातमी अत्यंत चुकीची आहे. बोटावर मोजणे इतकेच गेले आणि काही पूर्वीपासून बोटावर मोजले, म्हणजे 5 पेक्षा जास्त नसतील राष्ट्रवादीचे. बाकीचे जे मुलं आहेत ते पूर्वीपासून शिवसेनेशी बांधिलकी असणारे जे लोक आहेत त्यांचं तिथं झालं आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिंगोरमध्ये तरी काडीचाही फरक पडणार नाही असा ठाम विश्वास माझा आहे. चैतन्य ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी दिनांक 28 जानेवारी 2021 ते दिनांक 28 मार्च 2021 पर्यंत. गावठी चांदी खरेदी केल्यास मजुरीसह मोफत. जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची अगदी चांदीही मोफत. शुभमंगल महोत्सव 2021. कालावधी 28 जानेवारी 2021 ते 28 मार्च 2021 पर्यंत. फक्त चैतन्य ज्वेलर्स, सराफ आणि मनी लेंडर्स. पत्ता मुंजाबाद चौक, ओतूर. त्याचप्रमाणे दुकान नंबर 12, 13 साई प्लाझा कॉम्प्लेक्स, पुणे नाशिक हायवे, आळेफाटा. शुभमंगल महोत्सव 2021 फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्ये. तेव्हा आजच संपर्क करा आणि आपल्या शुभ कार्यासाठी सोने चांदीचे दागिने फक्त चैतन्य ज्वेलर्स मध्येच करा. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची पेढी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.